महालक्ष्मी मंदिराचे कार्यकारिणी सदस्य आणि आमचे सगळ्यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपलं या ठिकाणी LPLच्या 5व्या पर्व महत्त्वाची मॅच आहे. एका टीमने मॅच जिंकली आहे, एका टीम मॅच पराभूत झाली आहे. एकाला जिंकायचं आहे, एकाला मात्र पुढच्या फेरीत जाण्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे. विनायक ठाकूर पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळतायत. स्टंपलाच आदळलाय समोरच्या बाजूला आणि इकडे पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. विनायक ठाकूर यांना आपण पाहतोय. पहिली धाव आली या ठिकाणी. दोन्ही टीम जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार बलाढ्य टीम इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार चर्चा आहे. अकू टप्प्याचा बॉल किंवा बॉलला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलंय, तिकडे धाव मिळेल. एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. तन्मय वाडकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे सागर कसाबे. ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. गेम स्विंगर्स प्रवीण दुबे अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते प्रशांत केळेस्कर साहेबांची पॉवर हिटर. गेम स्विंगर्स आणि पॉवर हिटर यांच्यामधील ही मॅच आपण पाहतोय. विनायक ठाकूर नव्याने सुरुवात करावी लागेल इकडे स्विंगर्सला. फुलटॉस परंतु योग्य दिशा नाही येऊ शकले. मिडॉनच्या दिशेने मात्र हा चेंडू टाकला जातोय. लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जिकडे एक पाहिजे होती तिकडे दोन धावा आलेल्या आहेत. या छोट्या छोट्या बाबी खूप महत्त्वाच्या असतात आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 4 वर जाताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय. यस ज्युनियर गटात ज्याने धुमाकूळ घातला होता असा वेदांत कांबळे सीनियर मध्ये क्या बात है. वेदांत पार्टी तो बनती है. चार धावा धावफलकावर आहेत. बलाढ्य संघ इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये जर पाहिलं तर विक्रांत जाधव इन ॲक्शनमध्ये, ओमकार साळसकर, त्याचबरोबर राज मांडवकर, विनायक ठाकूर, हर्ष कारकर, त्याचबरोबर रोहित शर्मा, अविनाश गोळे, रोहन कापडेकर, भरत जाधव, वेदांत कांबळे, अनिकेत कोलते यांना आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा विनायक ठाकूर. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला. 1 रन मिळणार आहे. मागील षटकाच्या तुलनेत आतापर्यंत सुरुवात चांगली राहिलेली आहे. बॉल जर पाहिले तर 4 झालेत, धावा जर पाहिले तर 5 झालेल्या आहेत. लालबागची बातच न्यारी. यावेळेला थोडंसं दूर वरून खेचला होता बॉल आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्यामुळे तेवढं टायमिंग नाही, परंतु 2 धावा तर नक्की मिळणार आहे. लालबागमध्ये पदार्थांची देखील रेलचेल असते. सकाळी सकाळी आल्या आल्या जर आपल्याला लाडू सम्राटचा वडा मिळणार असेल किंवा पॅटीस, क्या बात आहे, आनंद भवनचं पॅटीस असेल, इकडे वेगवेगळे पदार्थ, वेफर पाव सुद्धा मिळतो. यावेळेला फुल केलाय आणि एका धावेचा फटका तिकडे पाहायला मिळाला. हो, स्ट्रॉबेरी मिल्कशेक सुद्धा. तर सगळं काही इकडे आलबेल असतं. प्रत्येक गोष्ट इकडे वाखाणण्याजोगती असते आणि म्हणूनच लालबाग नेहमीच बोलावतं, खुणावतं. आम्हाला देखील आतुरता असते, कधी एकदा लालबागला जातोय, आपल्या सगळ्यांना भेटतोय, लालबागमध्ये येऊन हे दर्जेदार क्रिकेट पाहतोय. क्रिकेट प्रेमी आहेत इकडे सगळे. क्रिकेट डोक्यावर घेतलं जातं इकडे, असा हा विभाग आपल्याला पाहायला मिळतोय. लालबाग मराठी संस्कृतीचं माहेरघर, नाव त्याचं लालबाग आणि लालबागची मानाची स्पर्धा आपण पाहतोय. लालबाग प्रीमियर लीग. विक्रांत जाधव आता गोलंदाजीसाठी येतात. समोर सागर कसाबे यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकात थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं कारण 8 धावा आल्या. यावेळेला फटका चांगला खेळलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने गेलाय. 1 धाव तिकडे मिळणार आहे.
लालबागच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. गणेशोत्सवाची चर्चा तर जगभर होते लालबागच्या. असं हे लालबाग, यस, लालबागच्या मराठी माणसाची सुद्धा चर्चा होते. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विक्रांतने टाकलेला हा बॉल मात्र जागेवर थांबतोय. डॉट बॉल येईल. डॉट बॉल हा फॅक्टर मात्र इकडे खूप महत्त्वाचा असणार आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी असेल. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कशी येतील याची काळजी मात्र गोलंदाज घेत आहेत. परंतु तन्मयकडे देखील एक वेगळं टॅलेंट आहे. यावेळेला हा बॉल खेचला, कमी गतीचा होता त्यामुळे तेवढी लांबी नाही आहे. परंतु इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. ती म्हणजे 10 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. लालबागचं भारत माता असू देत, म्हणजे मराठी सिनेमाचं कालच देखील सुबोध सरांनी सांगितलं, माहेरघर म्हणजेच भारत माता. फुलटॉस, परंतु त्याला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहिला मिळेल आपल्याला. महाराष्ट्रभरातून मसाला घेण्यासाठी खास लालबागला यावं लागतं. किती विविध राजकीय पक्ष म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर वाद्यवृंद म्हणा, या सगळ्यांना सुद्धा लालबागलाच यावं लागतं. कमी गतीचा बॉल, परंतु तरी देखील खेळलाय. चांगला फटका खेळलाय. म्हणजे बॉलची गती कमी होती परंतु तरी देखील अशा प्रकारचा स्ट्रोक खेळणं सोपं नाहीये. परंतु तन्मयने ते केलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. आता 11 धावा धावफलकावर आहेत. चांगलीच लढत. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. म्हणजे इकडे आपण पाहू शकता एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला इनसाइड आउट, कव्हरच्या दिशेने खेळले, लॉफ केलाय बॉल आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. ओव्हर मात्र या ठिकाणी 2 संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 15. म्हणजे मागील मॅचच्या तुलनेत आता थोडंसं नियंत्रण पाहायला मिळतं इकडे टीम गेम स्विंगरचं. परंतु दुसऱ्या बाजूला पॉवर हिटर देखील काही कमी नाही आहेत. यस, पॉवर हिटिंगसाठी टीम ही ओळखली जाते. 15 धावा धावफलकावर आहे. पूर्वी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणे गिरण्या पाहायला मिळत होत्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर या परिसरामध्ये चाळी पाहायला मिळायचं. तर त्या चाळीचं रूपांतर बिल्डिंगमध्ये झालं, बिल्डिंगचं रूपांतर टॉवरमध्ये झालं. हा बदल हळूहळू लालबागमध्ये होतोय. परंतु मराठी माणूस हा नेहमी लालबागमध्ये केंद्रस्थानी राहिलाय आणि राहणारच. यावेळेला समोर उडवलाय बॉल, सागर यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. GW खामकर मसाले, षटकार. काय स्ट्रोक खेळलाय. माझ्या मते अगदी काळ्या रंगाच्या कपड्याच्या पाठीमागे बॉल मारलाय, मार्केटमध्ये बॉल पाठवलाय. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. ओमकारला यश मिळतंय. टीमची धावसंख्या 21. धक्का बसलाय. रोहित शर्माने घेतली कॅच. धन्यवाद डीजे. 21 धावांवर पहिला धक्का बसलाय. पहिली विकेट आली आणि पॉवर हिटिंग करण्यासाठी आता आलाय ताबडतोड अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असणारे अक्षय रामाणे. पॉवर हिटर्ससाठी अक्षय रामाणे, तर दुसऱ्या बाजूला ओमकार साळसकर यांनी मात्र विकेट घेतली. महत्वाची विकेट आहे. तन्मय वाडकर यांच्या जोडीला जर पाहिलं तर अक्षय रामाणे. थोड्या वेळापूर्वी अक्षयने सांगितलं की मी माझा सगळ्यात जास्त विश्वास ज्या खेळाडूवर आहे तो म्हणजे तन्मय वाडकर आहे. परंतु विक्रांत यांनी देखील ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना आणले. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. ओमकार साळसकर, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी. मोठी विकेट. अक्षय आल्या पावली माघारी. विकेटचं पतन.
धन्यवाद. चला घाई करायची आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. म्हणजे हा बॉल थोडंसं बॅकफूटला जाऊन पुल करायचा होता, परंतु ओमकारचा हा चेंडू थोडासा कमी गतीने आला, थोडासा वळला देखील आणि मात्र एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतील. तन्मय वाडकर यांच्या जोडीला उमेश जाधव आलेले आहेत. उमेश जाधव अनुभवी खेळाडू, लेजेंडरी खेळाडू, गेली कित्येक वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे आहे. हो यस, उद्या या ठिकाणी सगळे लिजेंड खेळणार आहेत. ज्यांनी हे मैदान गाजवलंय, याच मैदानात कित्येक मॅचेस जे खेळलेत, षटकार चौकारांची आतषबाजी केली आहे, याच मैदानात कित्येक विकेट घेतल्यात असे लिजेंड उद्या संध्याकाळी इकडे खेळताना पाहायला मिळतील. बॉलर हॅट्रिकवर ओमकार साळसकर. 21 धावा धाव फलकावर आहेत. अनुभवी खेळाडू उमेश जाधव आलेत बॅटिंगसाठी. बॅक टू बॅक 2 विकेट आलेले आहेत. आपण पाहतोय LPL लालबाग प्रीमियर लीगचं 5वं पर्व. यावेळेला संयमाने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकारने थोडासा दबाव निर्माण केला, त्याचं कारण आहे त्यांनी 2 विकेट घेतल्यात. 22 धावा धावफलकावर आहे ओव्हर नंबर 3 सुरू असताना. ओमकार साळसकर की फॅक्टर राहिले. दबाव विक्रांतने थोडासा निर्माण केला होता आणि त्याचा नंतर जर पाहिलं तर ओमकार चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय. एका धावेने एक आली तरी सध्या परवडण्यासारख्या आहे गेम स्विगर्सला आणि त्यामुळे एक धाव जाऊ देत आहेत. दोन्ही टीम चांगल्या आहेत. एक टीम जिंकली आहे, एक टीम हारली आहे, परंतु या मॅचमध्ये दोघांना सुद्धा जिंकायचंच आहे. OTT पार्टनर लालबाग प्रीमियर लीगचे प्लॅनेट मराठी, त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू. यावेळेला बॉल फिरलाय. वा ओमकार वा, याला अचूक लेंथ म्हणतात आणि त्या ठिकाणी बॉल टाकून बॉल फिरवलेला आहे, त्यामुळे विशेष कौतुक त्यांचंही करावे लागेल. आमचे दोन्ही आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवळ, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सुधीर भाऊ साळवी यांचंही कौतुक करू. आणि 3 ओव्हर संपल्यात, 23 धावा आणि वेळ झाली आहे स्पोर्टिसॅक प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. जबरदस्त स्ट्रोक तिकडे येताना पाहायला मिळतोय. कोंडी तर फोडली आहे आणि इकडे म्हणतात ना क्रिकेटला वय नसतं, सिद्ध केलंय. GW खामकर मसाले षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय उमेश जाधव.
विक्रांत त्यांच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर सध्या आपण पाहतोय 29 धावा धाव फलकावर. यस, बघतायत, चेक केलं जाते, पाहूया, पडताळणी केली जाईल. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. चांगलं कमबॅक या ठिकाणी विक्रांत यांचं देखील होताना पाहायला मिळत आहे. लिजेंडरी खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उमेश जाधव माफ करा, आणि तन्मय वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा, ओव्हर नंबर 4. ओहो, यावेळेला बॉल फिरवलाय, काय वेगात बॉल फिरवलाय. हा मोठा टर्न म्हणतात ना या ठिकाणी, तो केलाय विक्रांतने. एक आपल्या प्रतिस्पर्धी जर आपल्या विरुद्ध हल्ला चढवतो, आपण खडबडून जागा होतो, तसंच या ठिकाणी काही पाहायला मिळालं. मागील 2 बॉल विक्रांतने लाजवाब टाकलेत. याला तर क्रिकेट म्हणतात. 4थी ओव्हर सुरू आहे. यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट. वा विक्रांत, याला म्हणतात कमबॅक, आणि विकेट आली आहे उमेश जाधव यांची. एक महत्वाची विकेट आणखी या ठिकाणी आली आहे. दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. विक्रांत जाधव पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतरचे 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय, यशस्वी देखील झालाय. सर्वज्ञ येत आहेत मात्र, सर्वज्ञ लांजवळ. या वेळेला आणखीन एक चेंडू जो मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होईल. चांगली कामगिरी. सर्वज्ञकडे देखील एक वेगळं टॅलेंट आहे. आज प्रयत्न करावे लागतील त्यांना सुद्धा. समोर विक्रांतची चांगली गोलंदाजी. यावेळेला मात्र बॅकफुटला जात असताना बॉलला या खेळलाय मात्र बाजूच्या इमारतीच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 धावा मिळतील. या षटकात विकेट आली आणि 4 बॉल डॉट आले खरे, परंतु 2 बॉलवर रन आले, ते 8 होते, आणि त्यामुळे 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 31 धावा. हॅलो, पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं. ओमकार साळसकर. ओहो, ओमकारने पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. ग्राउंड ब्रेकर्स राजन कोतावडेकर आणि कंपनी आणि बॉल ब्लास्टर्स संकेत खामकर अँड कंपनी टॉससाठी सज्ज व्हायचं. यानंतरच्या मॅचचा टॉस होणार आहे. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. थोडंसं नियंत्रण देखील पाहायला मिळत आहे धावसंख्येमध्ये, परंतु पाहूयात 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. लालबाग प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, थोडासा पाठीमागे देखील टाकलाय, आणि काही चेंडू पुढे टाकतायत, काही पाठी टाकतायत, काही कमी गतीने टाकतायत, काही जास्त गतीने टाकतायत, काही बॉल फिरवतायत, वळवतायत.
आणि त्यामुळे ओमकार साळसकर हे देखील की फॅक्टर राहिले. 2 यश देखील त्यांना मिळाले. LED स्क्रीनच्या पाठीमागे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण तिकडनं बाजूला व्हायचंय, समोरच्या बाजूला. धन्यवाद. 32 धावा. ओमकार साळसकरची फिरकी गोलंदाजी. सर्वज्ञ आहे स्ट्राईकवर. ओहो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्वज्ञसाठी टाकला गेला हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 32 वर स्थिरावली आहे. बॉलला पुढे टाकला आणि वळवलं सुद्धा. पहा किती टर्न झालाय बॉल. आणि हीच खासियत आहे ओमकार साळसकर यांची. पिचिंग चांगले झाल्यानंतर मात्र बॉल वळतायत देखील. तेवढं सोपं नाही आहे त्यांना सुद्धा खेळणं, परंतु सर्वज्ञला प्रयत्न करावे लागतील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा सर्वज्ञ यांनी, परंतु स्क्वेअर लेगला बॉल जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 33 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 5 सुरू असताना थोडंसं नियंत्रण आहे या धावसंख्येमध्ये. प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलवान आहे. कालचा दिवस देखील मात्र खूप चांगला राहिला. या स्पर्धेचे दोन्ही आधारस्तंभ त्यांचंही विशेष कौतुक. यावेळेला फटका खेळलाय, थोडासा दूरवरून खेचला होता, त्यामुळे जी अपेक्षित लांबी होती ती नाही मिळाली तन्मय यांना. आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते ती म्हणजे 35 धावा. ओव्हर नंबर या ठिकाणी 5 सुरू असताना चांगली गोलंदाजी राहिली. ओमकार साळसकर या मॅच मधला की फॅक्टर राहिले. विक्राने 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आतापर्यंत ओमकार साळसकर यांनी 11 चेंडू टाकलेत, 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतलेल्या आहेत. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी ओमकार साळसकर. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट आणि फक्त 13 रन खर्च केल्या. आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 36. पाहायला मिळतोय शेवटच्या षटक घेऊन रोहित शर्मा आलेत. थोडंसं नियंत्रण तर आहे, परंतु इकडे 45-1 जरी धावसंख्या झाली तर फाईट होऊ शकते. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि सगळ्या टीम बॅलन्स आहेत. प्रत्येक टीममध्ये काही चांगले बॉलर आहेत, काही चांगले बॅटर आहेत आणि ॲव्हरेज टीम बनल्यात. पहिला बॉल वळतोय रोहित यांचा, यष्टीरक्षकांच्या दिशेने येईल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. यावेळेला समोर खेळला हा बॉल. वाह, सर्वज्ञच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतो एक दर्जेदार फटका. 2 धावा. सर्वज्ञ राजेंद्र लांजवळ नक्कीच याच मैदानात त्यांच्या पिताश्रीने सुद्धा क्रिकेट गाजवलंय. तर गेल्या वेळेला त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेला कळलं की याच मैदानात कित्येक वर्ष क्रिकेट भाऊंनी खेळलंय, त्यांनी खेळलंय. कमी गतीचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. अगदी अंतिम टप्प्यामध्ये सर्वज्ञने गिअर चेंज केलाय. 2 धावांचा फटका इकडे आलाय. 40 धावा धाव फलकावर. सर्वज्ञ लांजवाळ यावेळेला आणखीन एक चांगला फटका खेळलाय. तिकडे फिल्डर आले अगदी जलद गतीने आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. रोहन होते तिकडे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते 41 वर. तन्मय वाडकर 13 चेंडूमध्ये 15 वर खेळतायत. या डावात थोडंसं स्ट्रगल केलंय त्यांनी, परंतु डाव पुढे संपलाय. 2 बॉल तर अजूनही बाकी आहेत.
परंतु रोहित शर्मा यांना आपण पाहतोय. आमचे विविध पुरस्कर्ते त्यांचा देखील आम्ही आभारी आहोत. टप्प्याचा बॉल मिड विकेटला खेळला खरा, परंतु एकच धाव येणार आहे. 42 धावा धावफलकावर. रोहित शर्मा देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला कमी गतीचा बॉल, परंतु मी तर म्हणेल गोलंदाजाचं नशीब जोरावर होतं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आता 43, विजयासाठी 44, षटक 6. यस, प्रशांत केळेस्कर साहेबांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय आणि यानंतरचा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतोय, तो म्हणजे टीम ग्राउंड ब्रेकर्स आणि बॉल ब्लास्टर. संकेतजी खामकर साहेबांची टीम आहे आणि राजनजी कोतावडेकर साहेबांची टीम आहे. ग्राउंड ब्रेकर्स आणि बॉल ब्लास्टर. सध्या सुरू असणारा सामना पॉवर हिटर आणि गेम स्विंगर्स. हा, चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. प्रशांत केळेस्कर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपल्या बरोबरने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य प्रशांतजी केळेस्कर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला ग्राउंड ब्रेकर्स असतील आणि दुसऱ्या बाजूला बॉल ब्लास्टर यांच्यातील मॅच असणार आहे आणि या मॅचचा केला जातोय टॉस. $2024 कॉल दिलाय, परंतु इकडे आलाय LPL आणि मागील मॅचमधील जबरदस्त परफॉर्मन्स करणारे या ठिकाणी तेजस यांना आपण पाहतोय. मॅचचा टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी करू. आणि पहिल्या मॅचमधील क्षेत्ररक्षण करू. सॉरी, तुम्ही बदललेला निर्णय प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनने मान्य केला आणि म्हणून हा आपण कायम ठेवतोय, नाहीतर तुम्ही निर्णय सांगितला होता. चला ठीक आहे. आणि क्षेत्ररक्षण करणार आहात तुम्ही. मागील मॅचच्या टीमच्या परफॉर्मन्स विषयी काय म्हणाल एकंदरीत? सर्वजणांनी खूप मेहनत घेतलेली आहे, तशीच दिसते सुद्धा आहे खेळताना आणि तसेच आम्ही पुढे सुद्धा चालू ठेवू. असं कोणतं डिपार्टमेंट आहे का या मॅचमध्ये टीमला आणखी काही एक्स्ट्रा करावं लागेल? नाही, असं तर काही नाही. सगळ्यांनी आपले 100% देणं इम्पॉर्टंट आणि ते देत आहेत सर्वजण. खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग घेतली आहे, आता बॅटिंग करायची आहे. काय म्हणाल, काय पहिल्या मॅचमध्ये काय चुका झाल्या, या मॅचमध्ये कशा पद्धतीने आता पुढे जायचा प्रयत्न असेल? मगाशी लास्टच्या मॅचला आमची बॅटिंग नाही झाली, तर त्याची आम्ही चुका ते भरून काढण्याचा प्रयत्न करू आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं ॲज अ कॅप्टन इथे खेळत असताना ही स्पर्धा? फर्स्ट टाईमच आहे कॅप्टनशिप, पण दडपण पण आहेच, पण काय नाही, आव्हान स्वीकारण्याचं आहे धाडं हे. स्वतःला सिद्ध करायचं आहे दोघांनाही. खूप साऱ्या शुभेच्छा. पहा, इकडे टॉस जिंकलेला आहे. तेजस माणगावकरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी मात्र या ठिकाणी शशांकला आमंत्रित करण्यात. ग्राउंड ब्रेकर्स येतील आणि त्यांच्या विरोधात आहेत बॉल ब्लास्टर. यांच्यामधील दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहत राहा लालबाग प्रीमियर लीगचं 5वं पर्व आणि tenniscricket.in. धन्यवाद.
सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना मैदानात विक्रांत जाधव आणि त्यांच्या जोडीला राज मांडवकर दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. पाहूया हे दोघे खेळाडू कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. 44चा पाठलाग करायचा आहे. यस, हे IPLच आहे लालबागचं. लालबाग प्रीमियर लीग. राज मांडवकर, विक्रांत जाधव ही जोडी मैदानात दाखल झाली आहे आणि एक जलद गती गोलंदाज आणि एक जबरदस्त बॅटर असा अष्टपैलू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय रामाणे. अभिषेक सिंग, आपण कुठे असाल तर या ठिकाणी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. मॅचला सुरुवात होते. 44चा पाठलाग. विक्रांत एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला राज. पहिला बॉल. वा, अतिशय कल्पक फटका तिकडे खेळताना पाहिलं. म्हणजे कव्हरच्या दिशेने खेळलाय हा फटका. पहिल्याच बॉलवर धाव वसूल केली गेलेली आहे. 44चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर अतिशय ताकदवर आहेत. ओ हो, पुन्हा एकदा तेच. ही तीच जागा आहे. मागील मॅच मध्ये देखील तिकडेच आउट झाले होते. त्या झोन मध्ये आउट झाले होते आणि विक्रांत बाद होत आहेत. मोठा धक्का. धन्यवाद. आम्ही आभारी आहोत लालबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तथा लालबागचा राजा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, त्याचबरोबरीने सुधीर भाऊ साळवी यांचे आम्ही आभारी आहोत. प्रमुख आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवळ यांचे आम्ही आभारी आहोत. अक्षय बर्दापूरकर साहेब प्लॅनेट मराठी यांचे आम्ही आभारी आहोत. विघ्नहर्ता बिल्डर्स संतोषजी माने यांचे देखील आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेसाठी आकाश गुप्ता सरकार ग्रुप यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. अक्षय वारंग स्पोर्टिसॅक यांचे देखील आम्ही आभारी आहोत. संदेशजी चव्हाण यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. राकेश खानविलकर साहेब माऊली प्रतिष्ठान यांचे देखील आम्ही आभारी आहोत. रोहित जयस्वाल MCA वर्ल्ड वाइल्ड, महेंद्र साळुंके MK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रामचंद्र पवार एलाइट ग्रुप. बॅकफुटला गेले, लेटकट करतायत. एक धाव तिकडे मिळणार आहे. रोहन गाडेकर ऑन टॉप मोबाईल, अभिषेक नकाशे, अभिजित इंदप माजगर, त्याचबरोबर समीर गुप्ता, सुनीता स्टोर्स, GW खामकर मसाले यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर परेश वाडेल लक्ष्मी कॅटरर्स त्यांचे देखील आभारी आहोत. नक्कीच ज्यावेळेला वेळ मिळेल इतर देखील पुरस्कर्त्यांचे आपण आवर्जून त्यांच्याकडे देखील येऊ. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी अक्षय रामाने मात्र चांगली कामगिरी इकडे करतायत, परंतु ओमकारला इकडे उत्तर द्यावं लागेल राजच्या जोडीने. पुन्हा एकदा तेच बॅक टू बॅक त्याच पद्धतीचा फटका, परंतु आता मात्र फिल्डर तैनात आहे तिकडे. चांगली गोलंदाजी केली जाते. अक्षय रामाने एक असं नाव आहे जे मात्र एका जिद्दीने क्रिकेट खेळत असतं. अक्षय ओमकार यांच्यासाठी यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट एक चांगला फटका आलाय ज्यावर 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. हे अशा प्रकारचे फटके आत्मविश्वास देतील या ठिकाणी टीम गेम स्विंगरला. प्रवीण दुबे आणि कंपनी आणि त्यांच्या विरोधात सध्या आपण मॅच पाहतोय. प्रशांत केळसकर साहेब
यांचा संघ पाहायला मिळतोय. पॉवर हिटर्स यांच्यातील सुरू असणारी मॅच आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावर आहेत. 44चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. लक्ष तेवढं मोठं नाहीये, परंतु मॅच चुरशीची होईल. चांगला बॉल सन्मान दिलाय आणि बघता बघता पहिली ओव्हर संपली आहे. फक्त 4 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट विक्रांत यांची आली आहे. 5 ओव्हर आणि 40 धावांची आवश्यकता. आमचे डीजे थांबा, आमचे काही पुरस्कर्ते आहेत, त्यांचा या ठिकाणी आम्ही आवर्जून उल्लेख करू. खर्जे अँड सन ज्वेलर्स यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर जतीन पटेल, डबल बुल यांचे देखील आभारी आहोत. बर्गर किंग यांचे देखील आम्ही या लालबाग प्रीमियर लीगच्या वतीने आभारी आहोत. चंद्रकांतजी बापटे, श्री गजानन डेकोरेटर्स त्यांचे आभारी आहोत. बाळाशेठ खोपडे यांचे आम्ही आभारी आहोत. निशिकांतजी शिंदे साहेब, शिवानंद शेट्टी साहेब, त्याचबरोबर चंद्रकांतजी मोजाड साहेब, सतीशजी खणकर साहेब, GW महानगर बँकेचे संचालक, त्याचबरोबरने संजय गोडेकर साहेब, राजेंद्र महाडिक, त्याचबरोबर सुदर्शनजी केरकर यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबरने अमित डाके, राजेश मोरे, दीपक मौर्य, हितेश भाई, खजाना प्लस, त्याचबरोबर विक्रांत जाधव, श्रीजा 11, फास्ट लिंक कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मंथन एंटरप्राइजेस, साक्षी रिअल्टर्स, त्याचबरोबर जितेंद्र तिवारी, दिलीप यादव, प्रशांत पाषाणकर, गणेश पांचाळ असतील, त्याचबरोबर महालक्ष्मी ज्वेलर्स, मेहुल अँड पियुष हो सर यांचे आम्ही आभारी आहोत. महेश पावसकर, अरविंद सावंत खासदार, त्याचबरोबर अजय चौधरी साहेब आमदार असतील, त्याचबरोबर शिवाजी पाटील साहेब सन्मानी विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य, अनिलजी कोकिळ साहेब नगरसेवक यांचे आभारी आहोत. बळीराम चिकणे साहेब त्यांचे आम्ही आभारी आहोत. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मंदार. हो मंदारने मागील मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. काही पुरस्कार ते बाकी आहेत, ते हे षटक झाल्यानंतर पुन्हा एकदा तिकडे येऊ, कारण त्यांचाही उल्लेख गरजेचा आहे. मंदार टप्प्याचा बॉल, चुकीला माफी नाहीये. या बॉलला मात्र खेळलाय सीमारेषेच्या पार. GW खामकर मसाले चौकार. तेजस मानगावकर आपल्याला प्लेइंग 11 इकडे जमा करायची आहे. मोठा स्ट्रोक खेळलाय जो आत्मविश्वास देईल. इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल फिरलाय, बॉल वळलाय, शरीराचा वेध घेतलाय, कमबॅक केलाय मंदार यांनी सुद्धा. 4 पैकी 3 बॉल डॉट आलेत. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतलाय, परंतु ओमकार साळसकर आणि राज मांडवकर ही अशी जोडी आहे जी देखील या टीम साठी खूप महत्वाची आहे. आठ धावा धावफलकावर आहेत. या वेळेला लोअर फुल टॉस खेळलाय मात्र बाजूच्या रस्त्याच्या दिशेने, ज्या ठिकाणी पाहायचंय. हा इकडे निर्णय येतो कमिटीचा. 2 धावा आहेत. धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. चला कमिटी सदस्य त्या ठिकाणी येत आहेत. तोपर्यंत आमचे पुरस्कर्त्यांकडे आपण येऊयात. अर्णव अँड आर्यन्स राजू राव यांचे आभारी आहोत. बाळासाहेब कांबळे अध्यक्ष लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्याचबरोबरने हेमराज नेराळे यांचे आभारी आहोत. मुन्ना सेठ, त्याचबरोबर अक्षय गावडे, मुंबई फिटनेस, सुकेश शिरगावकर यांचे आभारी आहोत. संदीप तुळसकर यांचे आभारी आहोत आणि निशांत यादव, या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक खेळला. यस राज मांडवकर, काय गोंडस फटका खेळलाय, चौकार. GW खामकर मसाले चौकार.
संपतोय. दबावाला हटवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं राज मांडवकर यांनी. 13 धावा धावफलकावर आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर फक्त धावा खर्च केल्या गेल्या होत्या त्या म्हणजे 4. या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 2 चौकार आले, परंतु डॉट बॉलची संख्या ही मोठी होती. आणि आता गोलंदाजीसाठी आलेत स्वरूप धुरी आलेले आहेत. इकडे जर पाहिलं तर अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 31 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओमकार साळसकर वेगात बॉल लेग स्टंपच्या बाहेर आणि कोशांकित क्षेत्र देखील गाठलंय. 2 धावा मात्र तिकडे मिळतील. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतं. स्वरूप धुरी इकडे जर पाहिलं तर अवंतरच्या स्वरूपातील धावा येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. 16 धावा धावफलकावर. 44चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही टीमला हा विजय आवश्यक आहे या स्पर्धेच्या दृष्टीने. स्वरूप धुरी ऐसा मौका और कहा मिलेगा. मुंबईमध्ये पहिल्यांदा ही गोष्ट आम्ही पाहतोय. स्पर्धेच्या बाजूच्या इमारतीवर अख्खी इमारत प्लेयर्स लोकांचे फोटो. असा नजारा सुद्धा आम्ही कुठे नाही पाहिला. म्हणून तर म्हटलं जातं जे कुठे नाही पाहायला मिळत ते लालबाग मध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणूनच लालबागचा पॅटर्नच वेगळा आहे. यस इनिंग आपल्याला 30 मिनिटांमध्ये संपवायची आहे. यावेळेला पूल केलाय ओमकार यांनी, परंतु जी पोझिशन बनवायला पाहिजे होती थोडीशी उशिरा बनवली. पुलसाठी पाहिजे होतं ते पदाला आली ते टायमिंग हे थोडंसं अपुरं पडलं आणि 1 धाव मात्र नक्कीच तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 18 आहे. 44चा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी सुरू आहे. दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. राज मांडवकरची साथ देत आहेत मात्र ओमकार साळसकर. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र केलाय. चेंडूची फेकी हातातून बॉल निसटला. नाहीतर इकडे विकेट आलीच असती, परंतु नशीब जोरावर होतो ओमकार साळसकर यांचं. आणि धावसंख्या 19 वर आता आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बरोबर ना? 19 ना? बरोबर ना? 25 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. या वेळेला एक वेगळा म्हणजे अशा प्रकारचे स्ट्रोक तर हा राज मांडवकरच खेळू शकतो. कसाही चेंडू टाकता स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्यासाठी ते तयार असतात. टप्प्याचा बॉल आणि आता चांगलं टायमिंग पाहायला मिळते ओमकार साळसकर यांचं. आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते ती 22 धावांवर. अजूनही अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. परंतु या मॅचला जिंकण्यासाठी 22 धावा अजूनही करायच्यात आणि 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. संगणक विक्रांतच्या लवकर बाद झाल्यानंतर सामन्याचे सूत्र ओमकार साळसकर आणि राज मांडवकर यांनी हातात घेतलेले, परंतु अक्षय रामानेचं एक षटक अजूनही बाकी आहे. हेही तेवढंच महत्वाचं आहे. उमेश जाधव यांचं षटक बाकी आहे. टप्प्याचा बॉल पूल तर फसला इकडे आणि स्वरूप मात्र सेलिब्रेशन करतायत. मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे.
धन्यवाद डीजे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. महत्वाची विकेट आली आहे. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर आलेली विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये एक कलाटणी पाहायला मिळेल का? कारण पॉवर हिटर्स देखील एक दमदार संघ आहे आणि त्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित शर्मा आलेत. पाहूया रोहित कशा प्रकारची कामगिरी करतील. स्वरूपला मात्र सुरुवात चांगली नव्हती झाली, त्यानंतर यश मिळत आहे. पुल करण्याचा प्रयत्न आणि पुल तर होत होते, परंतु ती बॉडी पोझिशन म्हणा किंवा ते फुटवर्क म्हणा, ते टायमिंग म्हणा, तेच ओमकार यांच्याकडून होत नव्हतं आणि त्याच्यातच अखूट टप्प्याच्या बॉलवर पुल करण्याच्या प्रयत्नात ते फसले. यावेळेला पुन्हा एकदा तेच पुल करण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहे की नाही याकरता. या स्ट्रॅटेजिक टाइमआउट सुद्धा आपण घेतोय त्याच वेळेला. हा डी पहा जी 2 मिनिटं दिलेली आहेत ना, 2 मिनिटं ज्या वेळेला होतील त्यावेळेला लगेच आपल्याला रेडी राहायचं आणि लगेच बॉल टाकायला यायचंय. अक्षय अक्षय रामाणे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया रोहित शर्मा जोडीला राज मांडवकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तेवीस धावा झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 21 धावा पाहिजेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे गेम स्विंगर्सला. पॉवर हिटरच्या विरुद्ध हे अक्षय रामाणेचं हे षटक महत्वाचं असणार आहे. यावेळेला समोर खेळलाय बॉल, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत रोहित शर्मा आउट होत आहेत. मॅच मधील रंगत वाढते. विकेट.
भरत जाधव येतात बॅटिंग करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राज मांडवकर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 17 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. फक्त 4 धावांचा फरक आहे. परंतु ही दरी वाढणार की कमी होणार येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. भरत जाधव, अक्षय रामाणे, वा या बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला उसळी होती आणि त्याचाच फायदा घेत असताना मात्र या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलंय. आत्मविश्वास मिळवणं गरजेचं असतं. मैदानात आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही बॉल बॅटवर घ्या, मिडल करा, एक आत्मविश्वास कमवा. तेच पाहायला मिळालं. 20 धावांची आवश्यकता, अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय रामाणेचं हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. या पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. ऑन साईडला खेळतायत बॉल. एक धाव खूप महत्त्वाची असणार आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जाते. अजूनही 19ची आवश्यकता आहे. 15 बॉल 19 धावांची आवश्यकता. राज मांडवकर यांचं मैदानात असणं हा प्लस पॉईंट आहे. परंतु त्यांना साथ भरत जाधव देखील किती देत आहेत हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र स्ट्रोक खेळलाय. तिन्ही बॉल ऑन साईडला खेळलेले आहेत. एक धाव तर तिकडे पुन्हा मिळणार आहे. धावसंख्या 26 वर जाते, म्हणजे 18 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल बाकी आहेत, 18 धावांची आवश्यकता आहेत. प्रत्येक टीमची खास प्लॅनिंग झाली आहे. प्रत्येक टीमचे काही मास्टर माइंड आहेत, ते प्लॅनिंग करतायत कशा प्रकारे रणनीती आखायची, कुणाला बॉलिंगला आणायचं, कुणाला बॅटिंगला आणायचं, कुणाला कुठे क्षेत्ररक्षणाला उभे करायचं. चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. सन्मान दिलाय. कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. अजूनही जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. 13 बॉल बाकी आहेत. हळूहळू ही मॅच रंगू लागली आहे. परंतु गेम स्विंगरचा एक प्लस पॉईंट आहे. या ओव्हरमध्ये राज मांडवकर नॉन स्ट्राईकला राहिले, म्हणजे अक्षय रामाणेंना त्यांना बाद करण्याची संधी नाही मिळाली. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेलाय. एक धाव तर तिकडे मिळणार आहे. बॉल थोडासा बाजूला गेला होता आणि आता समीकरण असं बदलत आहे. धाव संख्या जर पाहिली तर 27 झाली आहे आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 17. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. तेवढं सोपंही नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे राज मांडवकर पुन्हा नॉन स्ट्राईकला गेलेले आहेत. ते स्ट्राईकवर येतील का याचे वेध आपल्या सगळ्यांना लागलेले आहेत. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पॉवर हिटर्स प्रशांत केळसकर साहेबांची टीम, दुसऱ्या बाजूला प्रवीणजी दुबे यांची टीम पाहायला मिळते. गेम स्विंगर्स यांच्यामधील सुरू असणारा सामना आपण पाहतोय. आणि आता अनुभवाकडे गेलेले आहेत संघनायक उमेश जाधव. मला आठवतंय याच वर्षी मंडळाच्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती यांनी. यावेळेला मात्र हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे मोक्याच्या क्षणी विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का. 11 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता.
बॉल फटका तर चांगला आहे, फक्त दिशा पाहायची कशी आहे आणि ती थोडीशी वाईड होती, अन्यथा षटकारच असता. आणि इकडे खूप चांगला फटका हर्ष नाडकर, म्हणजे इकडे हा राजवरचा दबाव कमी करण्याचं काम मात्र हर्ष नाडकर करतायत. 7 बॉलमध्ये 11. आता हा बॉल खूप निर्णायक असणार आहे. एक गोष्ट झाली, लगातार 2 ओव्हरला स्ट्राईकच नाही मिळाली राज मांडवकरला. हो यस, सरळ असता किंवा आपलाही षटकार थोडासा तिकडे असता तर जर आणि तर क्रिकेटमध्ये नाही चालत. आणि 7 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. आणखीन एक रंगतदार मॅच. या मॅचवर कित्येकांचं भवितव्य अवलंबून आहे. आशा आहे या मॅचवर सगळ्यांच्या. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. आणि आता जर पाहिलं तर मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. चव्हाण एका बाजूला हर्ष नाडकर, जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे राज मांडवकर. चांगली मॅच रंगली आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठीच प्रयत्न करतायत. 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आणि दोन्ही संघांना एकदा टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊयात. काय होणार या मॅच मध्ये? फुलटॉस, खराब बॉल होता त्याचा घेतलाय समाचार आणि बॉलला पाठवलं GW खामकर मसाले, चौकार. आणि 6 धावांची आवश्यकता, म्हणजे अभ्यास केला राज मांडवकरचा आणि पेपर आलाय हर्ष नाडकर याचा. 5 चेंडू 6 धावा. मंदारची गोलंदाजी जर पाहिली तर चांगलीच आहे, परंतु पाहूया चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतात या ठिकाणी हर्ष नाडकर सुद्धा. जोडीला राज मांडवकर आहेत. टप्प्याचा बॉल, त्याचा समाचार पुन्हा एकदा घेतलाय आणि हाही बॉल सीमा रेषा पार. GW खामकर मसाले. हो यस, हर्षने सांगितलंय जरी राजला स्ट्राईक नसेल मिळाली, मी आहे ना, मैं हूं ना. खूप चांगली बॅटिंग इकडे होताना पाहिलं मिळेल. अगदी 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका चांगला खेळलाय. एक धाव तिकडे मिळेल. थोडीशी मिक्सफील्ड देखील पाहायला मिळते. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. थोड्या वेळापूर्वी चेहरे चिंताग्रस्त होते ना, त्या चेहऱ्यांवर आता हास्य पाहायला मिळतंय. आणि हे तर क्रिकेट आहे. ज्या वेळेला टीम संकटात असते चेहऱ्यावर टेन्शन असतं, आणि जेव्हा टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करते चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतं. आणि त्याच गोष्टी इकडे पाहायला मिळतात. यस, मास्टर माइंड इन ऍक्शन मध्ये फ्रेम मध्ये दिसतात सध्या. थोडंसं स्माइलची सुद्धा गरज आहे. या सगळे संघ, सगळ्या संघाचे कॅप्टन हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत.
या स्पर्धेतील एक एक गोष्ट तेवढी महत्वाची आहे. काय होणार याची सगळ्यांना उत्कंठा आपल्याला पाहायला मिळते. किट जर पाहिलं तर असं वाटतंय चेन्नई सुपर किंग आहे का तिकडे की ऑस्ट्रेलिया आहे. सगळ्या टीम अशाच आहेत, चांगल्या खेळत आहेत. सगळ्या मालकांचा आम्ही आभारी आहोत. प्रशांतजी केळेस्कर साहेबांचं, सुधीर भाऊ साळवी यांचं, त्याचबरोबरने प्रवीणजी दुबे यांचं, राम मावळे साहेबांचं, त्याचबरोबरने आमचे जे सगळे पुरस्कर्ते आहेत त्यांचा मी विशेष उल्लेख करू. राम मावळे साहेब असतील, राजनजी कोतावडेकर साहेब असतील, सुधीर भाऊ साळवे असतील, संकेतजी खामकर असतील, प्रशांतजी केळस्कर साहेब असतील, समीरजी मावळे असतील, प्रवीणजी दुबे असतील आणि राजेंद्र शेठ लांजवळ असतील. या सगळ्या संघ मालकांचं देखील आम्ही तेवढंच कौतुक करू, कारण आपण प्रोत्साहित करता म्हणून या सगळ्यांना मैदानात येण्याची संधी मिळते. आणि आपल्या सगळ्यांचं सुद्धा एकच ध्येय आहे, या खेळाडूंनी फक्त इकडे मर्यादित न राहता बाहेर पडावं आणि मुंबई महाराष्ट्रभर लालबागचं नाव करावं. आणि हो, ते साध्यसुद्धा झालं मागील काही वर्षात. खूप चांगली कामगिरी मात्र आता लालबागचे खेळाडू करू लागलेले आहेत. व्यावसायिक गटाने देखील लालबागची पुन्हा एकदा नोंद घेतलेली आहे. डिसिजन तर पेंडिंग आहे आणि डिसिजन येतोय नॉट आउट. यस, इकडे सेलिब्रेशन मात्र आता गेम स्विंगर्स करतायत.